नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। सर नमस्कार। आपल्या औरंगाबाद शहरामध्ये राजूसपणे बोगस रजिस्ट्रीचा धंदा चालू आहे। तुम्हाला कोण अधिकाऱ्याच्या विरोधात पण तुम्ही एक अपील केली आणि व्हिडिओ पण व्हायरल झाला। नेमकं हा जे शिकाखान्या प्रकरणामध्ये जे रजिस्ट्री झालेली आहे, हा आरोपी संबंधित अधिकारी असला पाहिजे, पण अधिकाऱ्याला त्याच्या विरोधात गुन्हा दाखल नाही होता घेणाऱ्या आणि देणाऱ्या तक्रार झालेली आहे। काय नेमका प्रकार आहे याच्यामध्ये? हे बघा, हा नेमका प्रकार असा आहे की एक रजिस्ट्री जे कार्यालय विभाग नंबर 1 दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये झालेली आहे, तिथं जे सब रजिस्ट्रार होते बालाजी मधस्वार होते। तर ती रजिस्ट्री जे झालेली आहे त्याच्यामध्ये विकणारा जे होतं त्याचा व्हेरिफिकेशन करणं हा दुय्यम निबंधकचा कर्तव्य होतं, पण तसं त्यांनी व्हेरिफिकेशन न करता ते रजिस्ट्री करून दिलेली आहे। तर हे मुख्य म्हणजे ही चूक दुय्यम निबंधक बालाजी मधस्वार साहेबांची ही चूक आहे। आणि मी पूर्ण प्रकरण बघितलं तर त्याच्यामध्ये सब रजिस्ट्रारची ही जबाबदारी एकमेव, पूर्ण ॲक्ट तुम्ही रजिस्ट्रेशन ॲक्ट वाचा, त्याच्यामध्ये 2च जबाबदारी आहे सब रजिस्ट्रारची। काय काय आहे? पहिली जबाबदारी ही आहे की त्या दस्तावेज सह्या केले का नाही हे बघणं, एक्झिक्युशन झालं का नाही हे बघणं। दुसरं काम काय सब रजिस्ट्रारचा? दुसरं काम हे आहे की जे व्यक्ती सेलडीड करायला किंवा कुठलंही दस्त नोंद करण्यासाठी आलेला आहे, तर ज्याची सही आहे तो व्यक्ती तोच आहे का, त्याची आयडेंटिटी व्हेरिफिकेशन करणं हे दुय्यम निबंधकाचा कर्तव्य आहे। जर त्यांनी हे काम नाही केलं तर त्यांनी आपली ड्युटी करेक्ट नाही बजावली असं मानण्यात येईल। आणि खरं म्हणजे त्या केसमध्ये जर त्यांनी आयडेंटिटी व्हेरीफाय नाही केलं तर बालाजी मधस्वार हे त्याचा आरोपी असला पाहिजे कायद्यानुसार। तसं न करता त्यांच्याकडूनच तुम्ही फिर्याद देताय, विकणाऱ्याला घेणाऱ्याला जे तुम्ही आरोपी करताय, आणि मुख्य तर हा होता, याला का तुम्ही आरोपी केलं नाही, हा माझा मूळ याच्यामध्ये म्हणणं आहे। आणि सेक्शन एकदम क्लिअर आहे, बालाजी मधस्वार साहेबांची ही जबाबदारी होती। तर जनतेचे जे कामं असतात ते अधिकाऱ्यांनी चौकशी करून ते रजिस्ट्री करायला पाहिजे। आधार लिंक करताना त्याची पडताळणी करायला पाहिजे। ही जी रजिस्ट्री झालेली आहे बोगस रजिस्ट्री, त्याच्यामध्ये घेणाऱ्याची लाखो रुपयाची फसवणूक झाली आहे, याच्याकडे कसं बघतात तुम्ही? याच्याकडे साहेब आता बघा, आपले जे ना विवेक गांगुडे साहेब इथं JDR आहे, सर्वात पहिले यांनी बालाजी मधस्वारनी रजिस्ट्री करताना रजिस्ट्रेशन ॲक्टचे 34, 35 हे याच्या म्हणजे आधार व्हेरिफिकेशन केलं होतं का, आयडेंटिटी व्हेरीफाय केली होती का, एक डिपार्टमेंटल इन्क्वायरी करून ती चौकशी पहिले बालाजी मधस्वार साहेबांची लावायली पाहिजे का, त्यांनी प्रोसिजर फॉलो केलं होतं का, त्याच्यामध्ये पूर्ण क्लिअर होऊन जाईल। तर आपले विवेक गांगुडे साहेबांचं आहे की डिपार्टमेंटल इन्क्वायरी या रजिस्ट्रीवर बसवा आणि आधार व्हेरिफिकेशन झालेलं आहे का बघा, सगळं क्लिअर होतं, माझे आरोप तुम्हाला समोर येऊन जाईल, DE त्याच्यामध्ये बसवा। हे नागरिकाचे जे कामं असतात हे पडताळणी केल्यानंतर ते रजिस्ट्री होतात, आणि ही जी रजिस्ट्री झाली इतपत तुम्हाला वाटते या बोगस प्रकरणामध्ये अधिकारी याच्यामध्ये आहे का, यांचा हस्तक्षेप? हे बघा साहेब, स्पष्टपणे हे पैसे घेऊन झालेला व्यवहार झालेली रजिस्ट्री आहे याचं 100%, कारण की जे अधिकारी यांना मी आता आम्ही रोजच जातो तिथं रजिस्ट्री करायला, ऐने लेआउट बघणं सब रजिस्ट्रारचं काम नाही, लेआउट आहे का नाही हे बघायचं त्यांचं काम नाही, हायकोर्टचे स्पष्ट ऑर्डर्स आहे। पण त्यावेळेस हे जे नाही बघायचं ते 10 वेळेस बघतात का, पैसे जास्त काढण्यासाठी, आणि जिथं जे बघायचं होतं, जे कर्तव्य होतं ते न बघता रजिस्ट्री झालेली आहे। तर याच्यातूनच हा सिद्ध होतोय की पैसे घेऊन केलेलं काम आहे आणि मोठ्या प्रमाणात करप्शन चालू आहे। मी तर एकदम स्पष्टपणे सांगतो, माझा तर आरोप नाही, मी डायरेक्ट नाव घेतोय वरिष्ठ अधिकाऱ्याचा। याच्यापूर्वी पण जे ना, हे बघा, जे यांचे श्री विजय सुधाकर भालेराव, नोंदणी उपमहानिरीक्षक व मुद्रांक उपनियंत्रक,
यांच्या भ्रष्ट प्रशासनाला सापळा रचून थांबवावे व यांनी भ्रष्टाचार करून जमा केलेली अवैध संपत्तीची चौकशी करावी व संपत्ती सरकार जमा करावी. एक राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांनी माननीय पोलीस अधीक्षक लुचपत विभागाला सुद्धा यांची तक्रार दिलेली. आणि माझं सुद्धा म्हणणं तेच आहे का मोठा अधिकारी करप्ट असल्यामुळं हा पूर्ण सिस्टम करप्ट झालेला आहे. जर आपल्या औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरला आपल्याला या करप्शनपासून नागरिकांना वाचवायचं असेल तर कुठंतरी माझा नागरिकांना पण हे आव्हान आहे की या पुढं या माझ्यासोबत व्हा. मी जन आंदोलन याच्यामध्ये मागच मी डिक्लेअर केलेलं आहे की एक मोठा जन आंदोलन मी उभं करणार आहे आणि ज्याच्यामध्ये पूर्ण पुरावे मी इकट्ठे करणार आहे. म्हणजे जन आंदोलन पण जय हो म्हणून नाही, मी 15 डॉक्युमेंट तयार करून 15 रिफ्युजल घेणार आहे. ते रिफ्युजलची अपील दाखल करणार आहे. आणि हे रिफ्युजल का देतात आणि का लोकांचे जे डॉक्युमेंट करत नाही तर याच्या मागं यांचा इंटेन्शन पैशाचा आहे हे मला सिद्ध करणं आहे. आणि आता यांनी काही लोकांची रजिस्ट्री थांबवलेली आहे. सेक्शन 17 रजिस्ट्रेशन ॲक्ट एकदम क्लिअर आहे की हे कोणाचंही काम थांबवू शकत नाही, पण पैशासाठी हे नकार देतात आणि पैसे भेटले का कामं करून देतात. तर हे करप्शनचा विषय आहे. आणि महत्त्वाचा विजय सुधाकर भालेराव साहेब नोंदणी उपमहानिरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करप्शनची ही टीम काम करत आहे. हा माझा स्पष्टपणे आरोप पण आहे आणि वेळ पडल्या मी सिद्ध पण करणार आहे. आणि मी हायकोर्टात एक रिट दाखल करणार आहे आता हा व्यक्तीच्या विरोधात की यांचे चौकशी पण करा, मालमत्तेची सरकार जमा करा. आणि दुसरी जी मागणी आहे त्वरित यांची इथून बदली करा आणि चांगला एक प्रशासकीय अधिकारी द्या जेणेकरून शहर जे भ्रष्टाचार मुक्त होईल. हा नोंदणी जे कार्यालय आहे. तुम्ही जे जन आंदोलन उभं करणार आहे त्याची काही तारीख वगैरे ठरली आहे का? जनतेस काही समजत देणार? हो, जनतेला आम्ही कळवणार आहे. आता सध्या तारीख नाही, आम्ही सध्या कागदपत्र जमा करत आहोत. त्याची दिशा अशी ठरलेली आहे की पहिली दिशा के पूर्ण डिपार्टमेंटचे जे मुख्य आहे श्री विजय सुधाकर भालेराव साहेब यांची चौकशी, यांच्या अवैध मालमत्ताची ओपन चौकशी पोलीस अधीक्षक लाचलुचपत विभागाने केली पाहिजे. दुसरा आमचा डिमांड आहे गव्हर्नमेंटकडे की इमिजिएट तुम्ही इतक्या तक्रारी आलेल्या आहे आपल्या छत्रपती संभाजीनगरमधून रेकॉर्डवर, तर तुम्ही विजय सुधाकर भालेराव साहेबांची त्वरित बदली करा. हा दुसरी डिमांड आहे. आणि हे 2 डिमांड जर आमची पूर्ण नाही झाली तर आम्ही आंदोलन करणार आहे. आणि आंदोलनानंतरही नाही झाली डिमांड पूर्ण तर हे दोन्ही पत्र आणि स्मरणपत्र घेऊन आम्ही हायकोर्टला आता रिट दाखल करणार आहे. हे आमची दिशा ठरलेली आहे. फक्त तारखा आम्ही समोर आहे तुम्हाला जे तुमच्या माध्यमातून देऊ. पण आमिषाला बळी पडून जे येतं डॉक्युमेंट तयार होतात रजिस्ट्री ऑफिसमध्ये, हा कितपत योग्य आहे? कारण जनतेचा फार मालमत्तेचा प्रश्न असतं, करोडोचे प्रॉपर्टी आहे जनतेचं. एखाद्या वारसाचं डॉक्युमेंट डुप्लिकेट लावून कधी कधी रजिस्टर होतात. हे कसं रजिस्ट्री करता येतं याचं थोडं आम्हाला माहिती द्या. नाही, ठीक आहे. वारसांचे जर डुप्लिकेट त्यांनी लावलं तर ते व्हेरिफिकेशन वारस आधार व्हेरिफिकेशन यांनी केलं पाहिजे, आयडेंटिटी व्हेरीफाय यांनी केली पाहिजे. ते नाही केल्यामुळं तर हा एक बोगस रजिस्ट्री झाली. आणि यांचं काय, हे तर फिर्यादी झाले, हे आरोपी असलं पाहिजे होतं त्याच्यामध्ये. बालाजी माधस्वार त्याचा आरोपी असले पाहिजे होते. यांची मागं पण 2-3 डिपार्टमेंटल इन्क्वायरी झालेली आहे. तर हे सगळं करप्शनमुळं हे एकमेकाचे दाबून देतात. तर याला आता समोर आणावं लागेल. एक मेहनतीचं काम आहे. आता ही मेहनत मी हातात घेतलेली आहे. मेहनती लागतात, पैसेही लागतात. तर कोणी सहजपणे याच्यामध्ये टिकत नाही. आता माझा मोठा व्यवसाय असल्यामुळं आता मी याच्यात इंटरेस्ट घेतलेला आहे. पैसेही खर्च करणार, लोकांनाही जोडणार आणि 100% यांना सिद्ध करून यांना 100% शिक्षेस पात्र ठरवण्यापर्यंत मी याचा पाठपुरावा करणार आहे. सर, याच्यामध्ये अशी पण चर्चा आहे, तुम्ही अधिकाऱ्याला या संदर्भात जेव्हा विचारला होता, अधिकारी तुमच्या विरोधात पोलीस स्टेशनला गेले, ही खरी बाब आहे? हा, ही गोष्ट खरी आहे. यांनी मला पहिले बोलवलं आणि त्यांनी मला सांगितलं की तुम्ही
हे आमचं जे काही चालू आहे तुम्ही याच्यात पडू नका, तुम्ही आपला आपला बघा. तर मी त्यांना सांगितलं की साहेब हे त्रास मला एकट्यालाच नाही आहे, मला तर नेहमी काम पडतो तर मला आहेच, जनतेला पण आहे. इथं कुठंतरी तुम्ही याला सुधारवा, कुठंतरी नीट करा. एकदम जास्त अति झालेलं आहे. ठीक आहे, लोक पैसे देतात घेतात प्रत्येक डिपार्टमेंटला, आम्हालाही कर्ज देणं घेणं चालू आहे, पण इतकं अति का म्हणजे लोक त्रस्त झालेले आहे. आणि हायकोर्टाने ऑर्डर दिलेलं आहे, हायकोर्टाचे एकदम क्लिअर ऑर्डर आहे. एकच मिनिटात मी ते तुम्हाला सांगतो इंग्रजीमध्ये. रूल 44(1)(1) ऑफ द महाराष्ट्र रजिस्ट्रेशन रूल्स 1961 is read down and is declared the same would not be applicable. The registering authority is not required to insist compliance of the condition imposed under Rule 44(1)(1) while registering the document under Section 34, Section 35 of the Registration Act 1908. The registering authority shall not reject any document on the ground of non-compliance of conditions set out in the impugnment circular dated 12/7/2021 or for non-compliance of Rule 44. याच्यात इतकं स्पष्ट सांगितलेलं आहे की जे 20/30 सुद्धा रजिस्टर यांनी बंद केलेली आहे ना, ते सुद्धा बंद करण्याचा यांचा अधिकार नाही आहे. पण हे पत्र काढून बंद केलं आणि पैसे घेऊन चालू आहे. तर ते पैशासाठी यांनी बंद केली आणि रोज पैसे घेऊन हे रजिस्टर सुद्धा चालू आहे. तर त्यांना ते पण करता येत नाही. सेक्शन 17 एकदम क्लिअर आहे की 100 रुपयाचा झालेला प्रत्येक व्यवहार दोन्ही पक्षकारांनी दस्तावर लिहून इथं येऊन नोंद करावं आणि यांना ती नोंदणी नाकारण्याचा अधिकार नाही आहे. पण पैसे वाढून घेण्यासाठी नाकारतात आणि नंतर करून देतात. अशा पद्धतीने करप्शन चालू आहे. चालेल सर, आपलं धन्यवाद. आपलं नाव सर? माझं नाव अबुल आला हाशमी. माझा रजिस्ट्री ऑफिस कंपाऊंडमध्ये खासदार इम्तियाज जलीलच्या मागच्या साईडला आतमध्ये आले का इथं दिशा रजिस्ट्री मल्टी सॉल्युशन्सच्या नावाने रजिस्टर्ड माझं ऑफिस आहे. याचा मी प्रोप्रायटर आहे आणि यामुळं मी जास्त त्रस्त आहे म्हणून मी जनताला सोबत घेऊनच आता हा आंदोलन करणार आहे. थँक्यू. धन्यवाद.